नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गवार शेती कशी करायची। अगदी गवारीची लागवडीपासून ते काढणीपर्यंत सविस्तर माहिती पाहणार आहोत। सर्वात आधी जमिनीची निवड खूप महत्त्वाची असते। गवारीसाठी हलकी ते मध्यम काळी जमीन किंवा चांगली निचरा होणारी जमीन योग्य असते। पाण्याचा अति साठा झाला तर झाडं खराब होतात, त्यामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची। जमीन 1 ते 2 वेळा नांगरून भुसभुशीत करून घ्यायची। शेवटच्या फुलवाच्या वेळी शेणखत 8 ते 10 टन प्रति एकर मिसळावे आणि त्याची चांगली नांगरणी करून घ्यावी आणि त्यामुळे त्याचं जमीन ही भुसभुशीतता वाढते आणि झाडांची वाढही चांगली होते। आता आपण गवारीची लागवड कधी करायची, कोणत्या हंगामात करायची त्याची माहिती पाहणार आहोत। पावसाळ्यात जून ते जुलै मध्ये लावावी। उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मार्च या हंगामात लावावी। हिवाळ्यामध्ये अति थंड वातावरण असल्यामुळे झाडांची उगवणी होत नाही किंवा उगवणी झाली तर ते मकडते, त्यामुळे थंड हवामानामध्ये झाडं येत नाही, त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्याची लागवड केली जात नाही। आता त्या 2 झाडांच्या ओळीमधील अंतर साधारण ते 30 ते 45 सेंटीमीटर आणि झाडांतील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर ठेवायचे। बियाणं 2 ते 3 खोल पेरायचं। पेरणीपूर्वी थोडं बुरशीनाशक लावायचं तर रोग कमी होतात। आता खत व्यवस्थापनही पाहायला पाहिजे आपल्याला। सुरुवातीला भेसळ डोस म्हणून नत्र, स्फुरद आणि पालाश संतुलित प्रमाणात द्यायचं। गवार हे कडधान्य असल्यामुळे मातीतील नत्र स्वतः तयार करते, त्यामुळे जास्त नत्र देण्याची गरज नसते। वाढीच्या वेळी जर झाडं फिकट दिसली किंवा पिवळी दिसली तर त्याला थोडा युरियाचा डोस द्यायचा, त्यामुळे गवार ही आपली हिरवीगार झाडं होतात। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर पावसाळ्यामध्ये जास्त पाणी देण्याची गरज नसते, पण उन्हाळ्यात 7 ते 10 दिवसांनी पाणी द्यायला लागतं। पाणी कमी दिलं तर शेंगा नीट येत नाही आणि जास्त दिलं तर झाडांची मुळं कुजतात, त्यामुळे आणि झाडही फुलतात, त्यामुळे मध्यम प्रमाणात पाणी ठेवायचं। पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली खुरपणी करून घ्यायची आणि दुसरी खुरपणी ही 30 दिवसांनी करायची, त्यामुळे झाडांना पोषक चांगलं मिळतं आणि झाडांची चांगली वाढही होते। आता तर आपण आहे ना रोग आणि कीड यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। रोग किंवा कीड यांच्यामुळे लक्ष ठेवणे गरजेचं आहे। साधारणपणे अळी, मावा, पांढरी माशी दिसू शकते, अशा वेळी योग्य कीटकनाशकाची फवारणी करायची, पण शक्यतो सेंद्रिय उपाय जसे की नीम तेल वापरलं तर चांगलं। पेरणीनंतर साधारण ते 40 ते 50 दिवसांनी शेंगा तोडायला सुरुवात केली जाते। शेंगा लहान किंवा कोवळ्या असताना तोडल्या जातात तर बाजारात चांगला दर मिळतो। नियमित 3 ते 4 दिवसांनी तोडणी केली तर उत्पादन वाढते। एकूण तर काय, गवारीची शेती फार अवघड नाही, फक्त योग्य जमीन आणि वेळेवर पेरणी, मध्यम पाणी आणि थोडी काळजी घेतली तर चांगलं उत्पादन मिळते। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक अजून माहितीसाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।